जसं की मी काल बोलली की मी एक मॉडेलसुद्धा आहे. तर नमस्कार मंडळी. आधी मी मॉडेलिंग वगैरे करायची आणि 2-3 फॅशन शो पण केलेले आहेत. सो मला मॉडेलिंग, फोटोशूट वगैरे पहिल्यापासूनची आवड होती. त्याच्यानंतर कॉलेज वगैरे चालू झालं आणि कॉलेजच्या टायमिंग थोडंसं ॲडजस्ट नाही व्हायचं. मग थोडंसं मी मध्येच ब्रेक घेतला, रिटर्न चालू केलं. पण नंतर थोडंसं पॉसिबल होत नव्हतं आणि लागलेले मी जॉबला. सो माझं जॉबच्यामुळे मला काहीच करता नाही आलं. त्याच्यामुळे मी हे सगळं स्टॉप केलेलं आणि फक्त माझ्या लग्नाच्या जवळजवळ 1 वर्ष आधी मी व्लॉगिंग वगैरे चालू केलं. कारण मला 1-2घांनी सजेस्ट केलेलं की तू व्लॉगिंग चालू कर. सो मी यूट्यूबला चॅनल खोललेलं आणि व्लॉग्स वगैरे आमच्या आधीचे पण खूप जास्त व्लॉग्स असतील, म्हणजे माझ्या माहेरच्या घरचे. आणि आम्ही दोघं फिरायला वगैरे जायचो दर संडेला, कारण मला कामावरून सुट्टी तेव्हाच असायची. सो मी तेव्हाच व्लॉग करायचे आणि हे सगळं मी व्लॉगिंग तर आधीपासूनच चालू केले. त्याच्यानंतर रिटर्न मी मध्येच स्टॉप घेतला, कारण का लगेच कमेंट्स यायच्या लागले की लग्नाच्या आधी फिरतात वगैरे, असे बॅड कमेंट्स वगैरे यायचे. सो मी मध्येच ब्रेक घेतला. त्याच्यानंतर रिटर्न आमचं लग्न झालं. त्याच्यामुळे 1 महिन्याने रिटर्न ब्लॉगिंग चालू केलंच आणि 100 डेज चालू केले. सो अशा प्रकारे माझी छोटीशी जर्नी होती. 100 डेज बंद झाले. 100 डेजमुळे भरपूर जण ओळखायला लागले आणि त्याच्यामुळे थोडंसं फेमस व्हायला लागलं. आणि मग आपले रेग्युलर मिनी ब्लॉग चालू केले आणि सासरचे आपले डेली ब्लॉग चालू केले. तर अशी माझी छोटीशी जर्नी होती यूट्यूबची. आता तुम्हाला अजून जर्नी पुढे नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी सगळी सांगेल. सो ही अशी होती माझी जर्नी. सो ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. बाय, गुड नाईट.